नमस्कार बाळांनो. तर आज आपण जे आहे 5 इंग्रजी शब्द शिकणार आहोत. इंग्लिश आणि मराठी अर्थासहित आणि एक वाक्यसुद्धा जे आहे आपण शिकणार आहोत. तर हे वाक्य जे आहे, हे वाक्यासहित तुम्ही जे आहे तो शब्द लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमची इंग्लिशसुद्धा इम्प्रूव्ह होईल आणि तो शब्द कायमस्वरूपी तुमच्या लक्षात राहील. तर पहिला शब्द आहे डिस्क्रिएशन. तर याचा इंग्लिशमध्ये अर्थ आहे फ्रीडम टू डिसाईड किंवा द ॲबिलिटी टू मेक वाईज अँड केअरफुल डिसिजन, म्हणजेच योग्य निर्णय घेण्यास जे आहे, योग्य निर्णय हा जो आहे डिस्क्रिएशनचा अर्थ होतो. डिस्क्रिएशन योग्य निर्णय, डिस्क्रिएशन योग्य निर्णय. आता याचं सेंटेन्स कसं तयार होईल, तर यूज युअर डिस्क्रिएशन बिफोर मेकिंग अ चॉईस. बघा, यूज युअर डिस्क्रिएशन बिफोर मेकिंग अ चॉईस म्हणजे तुम्ही कुठलीही गोष्ट जी आहे पसंत करण्याच्या आधी जे आहे तुम्ही योग्य निर्णय घ्यायला हवा, असं त्याचं वाक्य तयार होईल. नंतरचा शब्द आहे डिस्क्रिमिनेशन. नंतरचा शब्द आहे डिस्क्रिमिनेशन. पहिला शब्द काय होता, तर डिस्क्रिएशन. नंतर जे आहे डिस्क्रिमिनेशन म्हणजे भेदभाव. तर इंग्लिश वर्ड काय आहे यासाठी, डिस्क्रिमिनेशन मीन्स डिस्टिंक्शन. म्हणजेच काय, तर ट्रीटिंग पीपल अनफेअरली बिकॉज दे आर डिफरंट. आपण एखाद्याला जे आहे वेगळं समजतो, त्याच्यामुळे आपण त्याच्यासोबत काय करतो, तर भेदभाव करतो. तर याचं सेंटेन्स होईल, डिस्क्रिमिनेशन इज नॉट गुड फॉर सोसायटी. समाजासाठी जो आहे भेदभाव चांगला नाही आहे. म्हणून लक्षात ठेवा वाक्य, डिस्क्रिमिनेशन इज नॉट गुड फॉर सोसायटी. नंतरचा वर्ड आहे डिस्कस. डिस्कस म्हणजे काय, तर चर्चा. आता सगळ्यांनाच माहीत आहे आपण डिस्कस करतोय, डिबेट करतोय. तर डिस्कस, डिबेट म्हणजे चर्चा. तर टू टॉक अबाउट समथिंग विथ अदर्स म्हणजेच डिबेट किंवा डिस्कस असं होते. तर वाक्य राहील, लेट्स डिस्कस दिस टॉपिक इन क्लास. आता या क्लासच्या ठिकाणी तुम्ही कुठलाही शब्द वापरला तरी चालेल. होम असेल, टेम्पल असेल. लेट्स डिस्कस दिस टॉपिक म्हणजे एखाद्या टॉपिकबद्दल आपण योग्य त्या ठिकाणी बोलणे आवश्यक आहे. नंतरचा शब्द आहे डिस्टन्स. आता डिस्टन्स मिनिंग म्हणजे काय, तर डिस्टन्स म्हणजे अंतर. द स्पेस बिटवीन टू प्लेसेस ऑर थिंग्स. सेंटेन्स होईल याचं, द डिस्टन्स बिटवीन माय होम अँड स्कूल इज शॉर्ट. द डिस्टन्स बिटवीन माय होम अँड स्कूल इज शॉर्ट. आता बघा, तुमच्या घराजवळून जेही ठिकाण जवळ असेल त्यासाठी तुम्ही हे डिस्टन्स या शब्द टाकून जे आहे हे वाक्य कायमस्वरूपी जे आहे तुम्ही जे आहे स्मरण करत राहा. नंतर जे आहे डिसीज. डिसीज म्हणजे काय होते, तर डिसीज म्हणजे एल्मेंट किंवा आपण मराठीमध्ये त्याला रोग किंवा आजार असे म्हणतो. डिसीज म्हणजे ॲन इलनेस दॅट इफेक्ट द बॉडी. आपल्या बॉडीला जो आहे काहीतरी अफेक्ट, आपल्या बॉडीवर परिणाम झाला असतो आजारामुळे, तर त्याला डिसीज असे म्हणतात. आता त्या सेंटेन्स कसं तयार करायचं, तर वी शुड टेक केअर अवॉइड डिसीज. आपण आपली काळजी घ्यायला हवी. कशासाठी, तर रोग टाळण्यासाठी, आजार टाळण्यासाठी. बघा किती सुंदर वाक्य आहे, वी शुड टेक केअर टू अवॉइड डिसीज. तर अशा प्रकारचे आपण जे आहे 5 शब्द दररोज जे आहे बघणार आहोत आणि त्याचे वाक्यसुद्धा बघणार आहोत. तुम्हाला जर ही सिरीज आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.